बांधली ग देही विठाई नांदली, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागच्या काठी नाव मांडिला, वाळवंटी चंद्रभागच्या काठी नाव मांडिला, आज देवशयनी आषाढी एकादशी संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झाला आहे। पंढरपूर प्रमाणेच आज अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातही भक्तीचा एक अभूतपूर्व सागर उसळला होता। निमित्त होतं प्रसिद्ध असलेल्या प्रति पंढरपूर म्हणजेच श्री क्षेत्र विठ्ठलवाडी रांदे येथील स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या महाउत्सव सोहळ्याचं। आज आपण या व्हिडिओतून याच सोहळ्याचा डोळे दिपवणारा भक्ती सोहळा पाहणार आहोत। पंढरपूरला जाऊ न शकणारे हजारो भाविकांसाठी हे स्थान म्हणजे साक्षात पंढरीच आहे। या पवित्र स्थानामागे एक मोठी श्रद्धा आहे। संत श्री बाळोबा महाराज भाकरे यांच्या अखंड आणि कडक भक्तीने प्रसन्न होऊन साक्षात स्वयंभू श्री विठ्ठल आणि रुक्मिणी माता या पवित्र भूमीत प्रकट झाल्या अशी सर्व भाविकांची गाढ श्रद्धा आहे। याच कारणामुळे या स्थानाला वारकरी संप्रदायात आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रति पंढरपूर म्हणून आदराचे स्थान आहे। या वर्षीचा आषाढी एकादशी महाउत्सव सोहळा अत्यंत अभूतपूर्व भक्तिमय आणि तितक्याच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट, सेनापती बापट सेवा मंडळ रांदे आणि समस्त ग्रामस्थ विठ्ठलवाडी चोरदरा यांनी संयुक्त विद्यमाने अहोरात्र कष्ट घेतले। नियोजनबद्ध व्यवस्था आणि भाविकांची अथांग गर्दी यामुळे संपूर्ण रांदे आणि विठ्ठलवाडी परिसर विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता। या सोहळ्याची सुरुवात अत्यंत मंगलमय वातावरणात झाली। पहाटे मूर्तीस पवित्र अभिषेक, महापूजा आणि काकड आरती करण्यात आली। त्यानंतर विठ्ठलवाडी ते रांदे गावठण मंदिर आणि पुन्हा विठ्ठलवाडी असा पारंपरिक पायदिंडी सोहळा सुरू झाला। टाळ मृदंगाचा निनाद, हरिनामाचा अखंड गजर आणि रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता। या पायदिंडी सोहळ्यात हजारो वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दुपारच्या सत्रात भैरवनाथ भजनी मंडळ बोरवाडी यांच्या वतीने अतिशय सुश्राव्य अशी भजन सेवा सादर करण्यात आली। तसेच गावोगावाहून आलेल्या विविध दिंड्यांचे मंदिरातर्फे जंगी स्वागत करण्यात आले। सायंकाळी सर्व भाविकांच्या उपस्थितीत हरिपाठ संपन्न झाला। यानंतर सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजेच सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायत अशोक महाराज शिंदे यांचे कीर्तन झाले। त्यांनी आपल्या प्रभावी आणि ओघवत्या शैलीत संत परंपरा, विठ्ठल भक्ती आणि हरिनामाचे जीवनातील महत्त्व सर्व भाविकांसमोर उलगडून सांगितले। कीर्तनानंतर सर्व भाविकांसाठी एकादशी निमित्त विशेष फराळ आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। दिवसभर या निसर्गरम्य आणि पवित्र देवस्थानात हजारो भाविकांनी स्वयंभू माऊलीचे दर्शन घेऊन आपले जीवन धन्य केले। या भव्य महाउत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणारे सर्व विश्वस्त, ग्रामस्थ, सेवेकरी, वारकरी, स्वयंसेवक, दाते, भजनी मंडळे, कीर्तनकार आणि प्रसार माध्यम प्रतिनिधींचे स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्टने मनपूर्वक आभार मानले आहेत। प्रतिनिधी सागर आतकर, महाराष्ट्र दर्शन न्यूज, पारनेर रांदे। रामकृष्ण हरी। सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज हा दिवस आहे आणि अगोदर एक काळ होता जेव्हा इथे फक्त पांडुरंगाच्या पादुका होत्या आणि त्याची सेवा सर्व भाविक भक्त करायचे आणि त्याच्यानंतर आज तुम्ही पाहताय हे भव्य मंदिर उभं राहिलेलं आहे। अगोदर आम्ही लहान मुलांनी मिळून फक्त इथे चहा वाटपाचा एक छोटासा कार्यक्रम केला होता। विठ्ठलवाडीच्या सर्व लोकांनी मिळून आम्हाला दूध दिलेलं आणि आम्ही इथे येणाऱ्या भाविकांसाठी तो चहा वाटपाचा कार्यक्रम केलेला आणि आज तुम्ही बघताय हे भव्य मंदिर झालंय आणि हा डोळ्यांचं पारणं फिरणारा हा सुंदर असा सोहळा आज तुम्हाला दिसतोय। तर इथे आल्यावर आपण दैनंदिन जीवनात जे आपण अनुभवतो, जे ज्याच्या मागे आपण पळतो, संतती, संपत्ती आणि मान सन्मान प्रतिष्ठा, आणि या इथे आल्यावर आपल्याला असं जाणवतं। मला यावेळी फक्त तुकाराम महाराजांचा एकच अभंग आठवतो, तुका म्हणे न काही मागो आणिक, तुझ्या पायी सुख सर्व काही। ज्या सुखाच्या मागे आपण धावत होतो ते क्षणिक आहे आणि जे काही चिरंतर राहणार आहे ते फक्त पांडुरंगाचं नाम जप आहे। मी पांडुरंगाकडे फक्त एकच मागणं करेन, देवा ह्या शेतकऱ्यांना धनधान्य संपत्ती सर्व लाभू दे आणि माझ्यासाठी पांडुरंगाकडे फक्त मला एकच दान मागायचं आहे, ह्याची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा। बस
रामकृष्ण. आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं श्री क्षेत्र विठ्ठलवाडी रांदे येथे स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं मोठ्या भक्तिभावामध्ये आषाढी एकादशीचा हा उपक्रम या ठिकाणी सालाबादप्रमाणे सुरू आहे. अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी सकाळपासूनच वारकरी मंडळी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत. हा परिसराचं पाहणी केल्यानंतर अतिशय निसर्गम्य परिसर या ठिकाणी ग्रामस्थांनी जपलेला आहे. आणि मी पांडुरंगाचरणी एवढीच प्रार्थना करीन की महाराष्ट्रातील बळीराजा सुखी समाधानी राहू दे तुझ्या या राज्यामध्ये. त्याचप्रमाणे उद्याच्या कालखंडामध्ये देवस्थानच्या विकासासाठी ज्या काही योजना ग्रामस्थांच्या आणि ट्रस्टच्या असतील त्या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा खात्याचे मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, माजी खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब आणि तालुक्याचे आमदार काशीनाथ दाते सर यांच्या माध्यमातून ट्रस्टच्या सहकार्याने या भागातले विकास कामं निश्चितपणानं मार्गी लावली जातील अशी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना सूचित करतो. धन्यवाद. आषाढी एकादशीच्या निमित्तानं आज श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान विठ्ठलवाडी रांधे या ठिकाणी येण्याचा खरं तर आज या शुभ मुहूर्तावरती आमच्या सर्वांना योग आला. खरं तर माझी देखील या ठिकाणी येण्याची ही 4थी वेळ आहे. एक अतिशय निसर्गरम्य ठिकाणी हे देवस्थान असल्यानं अनेक परिसरातील या आजूबाजूच्या गावांमधील अनेक भाविक मंडळी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. आणि आल्यानंतर एका गोष्टीचा आमच्या सर्वांना नक्कीच अभिमान वाटतो की देवस्थान ट्रस्टीच्या माध्यमातून एक अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलं जातं. येणाऱ्या प्रत्येक भाविकाला खिचडीचा प्रसाद या ठिकाणी दिला जातो आणि कुठल्याही भाविकाला कुठल्याही प्रकारची अडीअडचण येणार नाही यासाठी या ट्रस्टचं अतिशय मोठं योगदान या ठिकाणी आहे. या ठिकाणी आदरणीय कापसे सरांनी सांगितल्याप्रमाणे भविष्य काळामध्ये ट्रस्टींची जी या देवस्थानच्या बाबतीमध्ये असणारी तळमळ आहे ती तळमळ आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे साहेब असतील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील, या तालुक्याचे भाग्यविधाते आमदार आदरणीय काशीनाथजी दाते सरांच्या माध्यमातून ज्या ज्या विकासात्मक दृष्टिकोन या ट्रस्टींचा भविष्य काळामधला असेल त्यासाठी आम्ही सर्वजण नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करू. ही ग्वाही या ठिकाणी तुम्हाला देतो. आणि पुनश्च एकदा ट्रस्टींनी आम्ही आल्यानंतर आमचा जो आदर सन्मान केला आम्ही मनापासून त्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि येणाऱ्या भाविकांना या आषाढी एकादशीच्या निमित्तानं मी आमच्या संदीप पाटील वराजींच्या फाउंडेशनच्या वतीनं त्यांना मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा. रुक्मिणी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आषाढी एकादशीच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित केलेला कार्यक्रम, या कार्यक्रमाच्यासाठी दरवर्षी या ठिकाणचे असलेले विषय देवस्थान ट्रस्टचे सगळे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि त्यांचे सगळे ट्रस्टी, त्याचबरोबर या ठिकाणचे विठ्ठलवाडीचे सगळे ग्रामस्थ मिळून या ठिकाणी आषाढी एकादशीच्या निमित्तानं जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतात, अतिशय सुंदर प्रकारचं आयोजन आणि नियोजन या कार्यक्रमाचं ते त्या ठिकाणी सातत्याने करत आले. सातत्याने मला वाटतं या कार्यक्रमाच्यासाठी या ठिकाणी या देवस्थानाला सदिच्छा भेट देण्याच्यासाठी, देवाचं दर्शन घेण्याच्यासाठी ही 3ऱ्यांदा येण्याचा योग या ठिकाणी आला. ज्या ज्या वेळेला या ठिकाणी योग आला त्यावेळेला मन प्रसन्न करणारं वातावरण आणि कार्यकर्त्यांची असलेली लगबग असेल किंवा त्यांचं असलेलं नियोजन असेल ते पाहून फार मनाला प्रसन्न वाटलं. अशा प्रकारचं नियोजन ह्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी नेहमीच सुंदर पद्धतीनं केलेलं आहे. या देवस्थानचा विकास चांगल्या पद्धतीनं कसा व्हावा यासाठी हे कार्यकर्ते सातत्याने प्रयत्न करत आलेले आहेत. आणखी काही यांच्यामध्ये जर काही आपल्याला विकास करायचा असेल तर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील, त्याचबरोबर डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि तालुक्याचे आमदार आदरणीय काशीनाथजी दाते सर यांच्या माध्यमातून या परिसरासाठी काही विकास कामे करण्याच्यासाठी आम्ही सातत्याने आदरणीय सचिन भाऊ असतील, मी असेल, आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करून प्रयत्न करू अशा प्रकारची या ठिकाणी ग्वाही देतो. आणि सर्व उपस्थितांना आषाढी एकादशीच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट विठ्ठलवाडी श्री क्षेत्र रांधे देवशेने आषाढ एकादशी निमित्त संपन्न होणारा सोहळा आणि या सोहळ्याचं दिवसेंदिवस वाढत चाललेलं हे रूप पाहता या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व भाविकांचं याच्या वतीनं, संस्थांच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. धन्यवाद. इविलिसे रोप लाविलेद्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुलल्या परी त्याचा कळ्यासी आला. त्याचा हे जे विवलंसं रोप आमच्या पूर्वजांनी लावलेलं होतं, आमच्या आधीच्या पिढीने लावलं होतं, त्याचा वेलू आता गगनावरी गेलेला आहे, आकाशापर्यंत गेलेला आहे.
त्याला फुलं आलेली आहेत, बहरलेली आहेत आणि ती पडलेली फुलं वेचता वेचता त्या वरच्या वेलीला पुन्हा कळ्या आलेल्या आहेत. म्हणजे पुन्हा पुढची पिढी आमची या कार्यामध्ये सक्रिय झालेली आहे. ती नवीन पिढी या आमच्याबरोबर पुन्हा त्या कार्यामध्ये आमच्या नंतर ते सहभागी होत आहेत. हे मोठं यश या संस्थांच्या वतीनं आहे. आपल्या सर्वांचं, विठ्ठलवाडीकरांच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं आलेल्या सर्व भाविकांचं, उपस्थित सर्व लोकांचं देवस्थानच्या वतीनं मी स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो.